कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। 7वा वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामुळे राज्यातील एसटीचे 35 आगार पूर्णपणे बंद आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय। त्यामुळे एसटीच्या वाहतुकीला राज्यात मोठा फटका बसलेला दिसून येतोय। एसटी मधील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील काही फेऱ्या बंद आहेत, तर काही फेऱ्या सुरू असल्याचं दिसून येतंय। यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल पाहायला मिळत आहेत। मुळात एक गोष्ट पहिली आधी मी निदर्शन आणून देऊ शकतो की हा संप नसून ही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी उभारलेली लढाई आहे आणि याला धरणे आंदोलन स्वरूप आम्ही याला दिलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। मुळात लक्षात येईल की मागील 6 महिन्यापासून ही लढाई सुरू आहे। आता अचानक काल सकाळी नोटीस दिली आणि आज आंदोलन केलंय असं होत नाहीये। 6 महिन्यात वेळोवेळी सरकारने आम्हाला जी काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात एकही पूर्तता सरकारने केलेली नाहीये। आमचा मुळातला पहिला जो संप होता त्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृती समितीची एक बैठक अरेंज केली होती मंत्रालयात। त्यानंतर त्या बैठकीच्या अनुषंगाने असं झालं की आम्ही एक पत्र देतोय की त्या पत्राच्या अनुषंगाने आमचा थोडासा रिस्पेक्ट ठेवा आणि 20 तारीखला आम्ही याच्या संदर्भात बैठक करू आणि तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करू। 20 तारीख निघून गेली, कुठलीही ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही। म्हणजे थोडक्यात या सरकारने स्वतःच्याच पत्राला केराची टोपली दाखवल्यासारखा प्रकार केलेला आहे आणि हा भावनेशी खेळ आहे कर्मचाऱ्यांच्या। यावेळच्या संपात आणखी एक गोष्ट लक्षात येईल की न्यायालयाने प्रत्येक वेळी ज्यावेळी संप आंदोलनं कर्मचाऱ्यांनी पुकारली त्यावेळी न्यायालयाने प्रत्येक वेळी महामंडळाच्या विनंतीनुसार या आंदोलनांना स्थगिती दिलेली होती। यावेळी पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे न्यायालयात गेले असता न्यायालयाने रास्त मागण्या आहेत हे मान्य करून संबंधित स्टेची मागणी नाकारलेली आहे आणि स्टेची मागणी नाकारल्यानंतर थोडक्यात हे आंदोलन हे अधिकृत असल्याचा निर्वाळा जवळपास न्यायालयाने दिलेला आहे। कारण 6 महिने ज्यावेळी आम्ही पाठपुरावा करतो आणि त्याची ठोस पूर्तता होत नाही तेव्हा कुठेतरी ही गोष्ट कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावणारी आहे। आज तुम्ही बघत असाल बऱ्याच गाड्या इथे उभ्या आहेत किंवा 1-2 गाड्या रस्त्यावर चालू पण आहेत। यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही संपात उतरा, गाड्या बंद करा, आंदोलनात उतरा, हे नाही। जर संप असला असता आणि तो राजकीय हेतूने प्रेरित झाला असता तर आम्ही कुठेतरी ह्याच्यासाठी मोर्चेबांधणी केली असती। पण आम्ही ही प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत भावना पोहोचवल्यानंतर प्रत्येक कर्मचारी स्वयंप्रेरणेने ह्या आंदोलनात उतरलेला आहे। त्यामुळे आता भविष्यात जसजसा याच्यात वेळ निघून जाईल तसतशी याची तीव्रता आणखी वाढत जाईल आणि आता प्रवाशांची आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही प्रवाशांची पण दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ह्या सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे थोडासा त्रास होत आहे। पण तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात आणि आम्ही तुमच्या कुटुंबातले आहोत। थोडंसं आमच्यासाठी हा त्रास सहन करा आणि सरकारला याचा जा विचारा की आमचे जसे लाडकी बहिणीला तुम्ही सगळं देताय तसं एसटीतला आमचा कर्मचारी हा तुमचा लाडका भाऊ आहे, त्या लाडक्या भावासाठी पण काहीतरी द्या आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करा। 6 महिन्यात ह्या मागणीचा विचार करणं आवश्यक होतं।